नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत काही जीकेचे इम्पॉर्टंट प्रश्न जे की परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. तर तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा पहिला प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, सी.एच. भाभा, डी मौलाना अबुल कलाम आझाद. तर तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी, मौलाना अबुल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 2 आहे, RBIचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? ऑप्शन ए कोलकाता, बी दिल्ली, सी मुंबई, डी चेन्नई. तर RBIचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर सी, मुंबई. मुंबई या ठिकाणी RBIचे मुख्यालय आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 3 आहे, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? ऑप्शन ए दर्पण, बी मराठा, सी केसरी, डी सुधारक. या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए दर्पण. दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की दर्पण हे वृत्तपत्र कोणी लिहिले आहे. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 4 आहे, डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली? ऑप्शन ए 1970, बी 1965, सी 1969, डी 1971. तर डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ इथे अकोल्यात आहे. तर याची स्थापना कधी झाली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी, 1969मध्ये स्थापना झाली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 5 आहे, राज्यपाल यांना कोण शपथ देतात? ऑप्शन ए मावळते राज्यपाल, बी राष्ट्रपती, सी सरन्यायाधीश, डी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. तर राज्यपाल यांना कोण शपथ देतात? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर डी, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे राज्यपालांना शपथ देतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 6 आहे, जाक्सा ही कोणत्या देशाची अंतराळ संशोधन संस्था आहे? ऑप्शन ए चीन, बी जपान, सी रशिया, डी ब्रिटन. तर जाक्सा ही कोणत्या देशाची अंतराळ संशोधन संस्था आहे? तर ही आहे जपानची. ऑप्शन नंबर बी. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी. नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? ऑप्शन ए चेन्नई, बी दिल्ली, सी मुंबई, डी कोलकाता. तर भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर सी, मुंबई. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि आर्थिक राजधानी विचारल्यास मुंबई आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 8 आहे, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? ऑप्शन ए वेलेस्ली, बी हेस्टिंग्स, सी डलहौसी, डी क्लाइव्ह. तर तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए वेलेस्ली. वेलेस्ली यांनी तैनाती फौजेची पद्धत सुरू केली होती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. नंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर ऑप्शन आहे ए पद्मविभूषण, बी पद्मभूषण, सी भारतरत्न, डी पद्मश्री. तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी, भारतरत्न. भारतरत्न हे भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, कारण या चॅनलवर असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. प्रश्न क्रमांक 10 आहे, लीळाचरित्र हा ग्रंथ कुणी लिहिला आहे? ऑप्शन ए मुकुंदराज, बी भीष्माचार्य, सी केशवदेव व्यास, डी मायंभट. तर लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, मायंभट यांनी लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 11 आहे, हरित क्रांती. प्रश्न क्रमांक 11 आहे, हरित क्रांती ही कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए फळ, बी ताग, सी दूध, डी अन्नधान्य. तर हरित क्रांती ही कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर
डी अन्नधान्य, अन्नधान्याशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की दुधासाठी कोणती क्रांती संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, GST हा खालीलपैकी कोणता कर आहे. ऑप्शन आहेत ए कृषी उत्पन्न, बी उत्पन्न, सी वस्तू व सेवा, डी गुंतवणूक उत्पन्न. तर GST हा कोणता कर आहे, तर हा वस्तू व सेवा कर आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर सी वस्तू व सेवा कर. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 13 आहे, पुण्यातील आगा खान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे. ऑप्शन आहेत ए कस्तुरबा गांधी, बी फातिमा शेख, सी सरोजिनी नायडू, डी कमला नेहरू. पुण्यातील आगा खान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर ए कस्तुरबा गांधी. कस्तुरबा गांधी यांची येथे समाधी आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे सगळे. प्रश्न क्रमांक 14 आहे, बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. ऑप्शन आहेत ए गडचिरोली, बी गोंदिया, सी भंडारा, डी वर्धा. तर बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी वर्धा. वर्ध्यामध्ये बोर अभयारण्य आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर डी. नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 15 आहे, सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या सारणार्थ साजरा केला जातो. ऑप्शन आहेत ए सावित्रीबाई फुले, बी शाहू महाराज, सी यशवंतराव चव्हाण, डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि तुमचे 14पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते पण सांगायचं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, कारण असेच व्हिडिओ या चॅनलमध्ये तुम्हाला मिळत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.